आमच्या अख्खी गँग चुकलं. शुभप्रभात गाईज, आणि खूप दिवसानंतर तुमच्या या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. दीपे पालीला, कारण खूप दिवसापासून जी इच्छा होती की कुंडात आंघोळ करायची, आणि त्यानंतर बोला गणपती बाप्पा जो सोबत इंद्रधनुष्य पण आला आपला रेनबो. तर काही सर्व गँग आता थांबली आहे चहा पिण्यासाठी. आणि ते ट्रॉफिक पोलीसवाले आहेत, त्यांनी जवळपास 5,000ची तरी फाईन फाडली असेल. जाम पैसा घाला त्यांनी. आणि तिकडून पालीला जायचा रस्ता आहे इकडून. आणि हा ट्रॉफिकवाला पोलीस 5,000 रुपये फाडले, फाईन मारली. सर्वांची चर्चा आहे, सर्व लोक बोलतात जाम फाईन मारते. पियुष बोलते असंच फाईन मारेल मी, आणि 100% मारेल. गाडी चालवता ठीक आहे. गाबनपूर आहे. कुठे आहे गाबनपूर? ठीक आहे गाबनपूर. भाई नाव ठेवलंय गाबनपूर. गाबनपूर. तर गाईत आता आम्ही निघालो थेट पालीच्या दिशेने. आणि पाली एकूण 8 किलोमीटर आहे. आणि त्याच्या आधी आम्ही जाणार हिडन ठिकाणी. हे बघा गाई, ते कुंडात पोहायला जाणार आहोत. तुम्हाला दाखवतो कुंड कसा आहे. पालीचा गरम पाण्याचा कुंड आहे, आणि तुम्हाला दाखवतो मी कुंड कसा आहे तो. आमच्या आडवी आले गाय. बाय बाय. तर काय आमचा एक माणूस रस्ता चुकलाय, त्याच्यात मॅप नाही, तो फक्त डोक्याने मॅप लावतो. आणि आता आम्ही हाणाला चाललो, नाही तर पुढे जायचं डायरेक्ट पालीला. तो बघा, आम्ही बोललेलो 100% तो पुढे जाईल, आणि तो गेलाच पुढं. असतो माणूस. तर गाईज आता आम्ही पॉइंटला आलोय. आणि तुम्ही कधी आलात पालीच्या दर्शनाला तर नक्की या पॉइंटला भेट द्या, कारण प्रभू श्रीरामाने या ठिकाणी बाण मारलंय. खूप चांगला पॉइंट आहे. आणि गरम पाण्याचा जो कुंड आहे तो कायम, म्हणजे मे महिना आला तरी तो गरमच असतो. खूप फेमस आहे ही जागा, आणि पब्लिसिटी खूप येते, खूप लोक येतात या ठिकाणी. तुम्ही पण भेट द्या, आलात तर नक्की भेट द्या. आणि जर आलात तर व्हिडिओ बघून आलात तर व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा की आम्ही हा व्हिडिओ बघून आलोय. हेच गरम पाण्याचे कुंड आहे. काय आता आम्ही पॉइंट आम्ही बरोबर आलो कुंडाजवळ. आणि आता ती गँग गेली कुठेतरी. त्यांना वाटतं कुंडात नाही माहिती कुठे आहे तो, ते पण चुकलं. आणि गाईज आम्हाला वाटलेलं आहे की फक्त बबनदास चुकेल, पण असं नाही. चुकाचुकीच्या कार्यक्रमात आमच्या अख्खी गँग चुकलंय. आता त्या गँगला न्यायला आम्ही आलोय. तर बघूया, जवळजवळ 1.5-2 किलोमीटर नक्कीच प्रवास केला असेल पुढं. मॅप कोण होता? मॅप होता पियुष. मोबाईल वरला मॅप लावला डायरेक्ट. फुल प्रत्येक शिंदे 111 सारखा दिसते, आणि त्यांनी पण मॅप चुकलाय. बघूया आता. माझ्या चुकी होतं, पण एवढी चुकी असेल तो डायरेक्ट 2 किलोमीटर पुढे गेला. मला वाटलं 2 किलोमीटर तरी गेला. चुकाचुकीच्या कार्यक्रमात आमची गँग परत मिळाली आहे. मॅप कोण होता? तर गाईज आता आम्ही फायनली हिडन पॉइंटला पोहोचलो आहोत. आणि या पॉइंटला तुम्ही पण नक्की या, कारण एक खूप प्रसिद्ध पॉइंट आहे. आणि गरम पाण्याचा कुंड देखील आहे. हीच ती जागा जी प्रभू श्रीरामाने बाण मारला होता आणि गरम पाण्याचा कुंड तयार झाला होता. आणि तो हाच तो गरम पाण्याचा कुंड. काही 2 नौखाचे स्टार, एक रील स्टार आणि एक आयफोन स्टार. हा गरम पाण्याचा पालीचा कुंड. आणि वाफा बघा तुम्ही.
श्री प्रभू रामाने बाण मारला होता इथे आणि पालीचा कुंड तयार झाला होता. आणि इथे बघा इथे लिहिलं आहे, इथे साबण लावण्यास सक्त मनाई आहे. जो व्यक्ती आढळल्यास 100 रुपये दंड घेतला जाईल. काही तिथे आला तर तुम्ही साबण लावू नका. आणि ते खूप चांगला पॉट आहे. जर पालीच्या दर्शनाला आलात तर तुम्ही या पॉटवर या, तुम्ही नक्की या. तर काय आता आमची आता आंघोळ झाले गरम कुंडात. तर आता आम्ही जाणार आहोत थेट पालीच्या दर्शनाला. तर तुम्ही राहा, नक्की राहा तुम्ही काही. बोला गणपती बाप्पा मोरया. तेच पुढे शनिधाम आहे, तिथं खूप मस्त मंदिर आहे, पण ते फोटो अलाउड नाही आहे. डायरेक्ट सक्त मनाई लिहिले, कारवाई होईल बोलतात. नो रिक्स गाईज. श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली गाईज. आता फायनल आपण मंदिरात जाणार आहोत. आणि आज खूप गर्दी असेल असं मला तर वाटतंय, कारण गाड्या तर खूप लागलेल्या दिसतात. सर्वांच्या बुलेट, हायाबुसा, मर्सडीज पार्क केल्यान. सगळी गँग दर्शनाला जात आहेत. फायनली आता पण पालीच्या दर्शनाला जात आहोत. आज गर्दी नाही, पुढे गर्दी आहे. चेपला डावा आलोय. बल्लाळेश्वर पाली. आता गर्दी नाही म्हणून नशीब, नाही तर लाईनीवर राहायला 1 तास लागला असता, 1-2 तास. सर्व साधू संत सारखे बसलेत. इकडे बघा, पालीचा तलाव आहे आणि ह्या तलावात जवळपास 100 कासव असतील. कासव, मासे, खूप मासे आहेत या तलावात. आणि ते आता दिसत नाही कारण पाणी खूप भरलं आहे, काल पाऊस पडला त्याच्यामुळे. तो कासव आहे. काही कासव पण सूर्यनमस्कार करते, तुम्हाला दाखवतो बघा. एकदम फायनल गाईज आमचं दर्शन झालं. आणि लाईन बघा गाईज, आम्ही एकदम चालत गेलो आणि ती लाईनीत आहेत. आणि आम्ही चाललो घरी. आणि इथे एक परंपरा असते की ते एक कॉईन चिकटवलं ना की जे आपण मनात असतो, इच्छा मागतो आणि ते पूर्ण होतं. आपण कॉईन चिकटून नशीब खराब आहे. चला गप घरी.